जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. लटिक्याचा अभिमान होतासी न पाववित, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. तुका म्हणे आरोपीचे, तुका म्हणे आरोपीचे, सुख साचे निनावे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. कृपादाने कथे कृपादाने कथे नमो सद्गुरो तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू. सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय, सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय. इथे बुडी माझे मना, इथे बुडी माझे मना, इथे बुडी माझे मना. जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संताची या चरण रजे उतरू ओझे मातीचे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये प्राप्त असलेल्या भगवत सुखाची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक, अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण नाशिक शहरातून नाशिक जिल्ह्यातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य
आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये भगवान जनेश्वर महादेवाच्या या पवित्र दरबारात जनेश्वर देवस्थान सेक्टर SE बरोबर आहे SE शिवपुरी चौक उत्तम नगर नाशिक बरोबर या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे थोर संत विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने निष्काम कर्मयोगी मौनीगिरी जनार्दन स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने हरिभक्तिपरायण आदरणीय सोनवणे दादा यांच्या कुशल मार्गदर्शनाने आयोजक या जनेश्वर देवस्थानचे सर्व भक्त परिवार या सर्वांच्या आयोजनातून आदरणीय वीरेंद्र भाऊ यादव यांच्या नियोजनातून संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव या महोत्सवातील आजच्या 4थ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा आणि सगळे हे तरुण कार्यकर्ते आदरणीय हरिभक्तिपरायण अजयजी सागरजी त्यांचे सगळे मित्र या सर्वांच्या प्रेमामुळं आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल थोडंसं काहीतरी कमी कर. मोठ्या श्रद्धेने उत्साहाने आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. इथे फक्त मला आवाज येऊ दे व्यवस्थित असा. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी, आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादि कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू हळू कमी व्हावं. शतायिका तरी जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन परमात्म्याने आपल्याला दर्शन द्यावं आणि आपला अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्ममंडपात उपस्थित आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली वंदन करतो. वारकरी संप्रदायातील संगीताच्या क्षेत्रातील अत्यंत गोड असे गायनाचार्य महाराज मंडळी भजनी मंडळी या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व गुणीजनांच्या चरणी माझ्या पाठीमागं उभे राहिलेले सगळे वारकरी विद्यार्थी विनेकरी अत्यंत गोड असे मृदंगाचार्य आणि परिसरातून हजर असलेले संप्रदायातील आदरणीय सर्व कीर्तनकार या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. या उत्तम नगर शिवपुरी चौक या परिसरातून आलेले सर्व वैष्णव आदरणीय सोनवणे दादा आहेत, परिसरातून आलेले सर्व कीर्तनकार माता भगिनी आणि सर्व देवरूप श्रोते मी आपल्याही सर्वांच्या चरणाला नतमस्तक होतो, वंदन करतो. वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम करणारं या नाशिक जिल्ह्यातलं एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक
आणि वारकरी संप्रदायातले वारकऱ्याचे पांडुरंग आदरणीय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे परिवारासहित उपस्थित आहेत. भैया बी आलाय वाटतं ना. आपल्या सर्वांच्या चरणाला मी नतमस्तक होतो, वंदन करतो आणि एक छोटी विनंती करतो सर्व श्रोत्यांना. माझी कळकळीची विनंती आहे. मी दिवसभर प्रवास करून इथपर्यंत पोचलो आहे. ह्या कॅमेरा जो लावला आहे का कॅमेरा, याच्या पाठीमागचे जेवढे श्रोते आहेत पॅन्ट शर्ट घातलेले, पॅन्ट शर्ट कळतं ना, पॅन्ट शर्ट या कॅमेऱ्याच्या मागचे जेवढे आहेत तेवढ्या सगळ्यांनी पॅन्ट शर्टवाले जेवढे आहेत तेवढ्यांनी एका मिनिटात उठायचं आणि तर माझ्या डाव्यानं उजव्या हाताला येऊन बसायचं. पॅन्ट शर्ट कोणाकोणाला येते. आता मागं काय बघता, उठा ना पॅन्ट शर्टवाले, उठा उठा, चष्मेवाले उठा. हा पॅन्ट शर्टवाले पटकन नाही या पुढं. इथं उजव्या हाताला आणि डाव्या हाताला ज्यांना ज्यांना पॅन्ट शर्ट आहे त्यांनी यायचं, एका सेकंदात यायचं. मी खूप दूरहून आलोय, दिवसभर प्रवास करतोय, पटकन नाही तर थेट माझ्याजवळ. उठा उठा पॅन्ट शर्टवाले. तेव्हा बरेच जण बसतेत बघतेत पण उठत नाहीत राव. मी काय आत्ता लगेच काय मागत नाही, अरे तिथं नाही इथं यायचं. मग उपयोग काय झाला, थेट इथे या, लवकर या लवकर या. उठा मागचे पॅन्ट शर्टवाले तेवढे उठा, या 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 लवकर. अरे उठा की, या की जरा यातले कोपऱ्यातले उठा ना पॅन्ट शर्टवाले, इकडे या ना. उठा उठा तुम्ही पॅन्ट शर्टवाले उठा. अरे उठा ना, इकडे या ना, इकडे या, या ना राव या. उठा ना पोरांनो, पुढे या, पुढे उजव्या हाताला या, उजव्या हाताला या, इकडे उजवीकडे या जरा. ए दादा, ए इथे इथे असे इकडे या, इकडे उजवीकडे या. ए दादा या, ए उजवीकडे या, असं इथं बसा, इथं बसा, हां बसा, इकडे उजवीकडे उजवीकडे. पॅन्ट शर्टवाले या लवकर, या या लवकर या. बरं निदान 5-5 फूट पुढं तरी सरका, 5 पुढं सरका, थोडं पुढं सरका. घ्या घ्या, एवढं कोण प्रेमानं बोलतो तुम्हाला. या 5-5 फूट या पुढं, या 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 बसा. विठ्ठल विठ्ठल पुढे सरका, पुढे सरका, मधली जागा सोडा, पुढे या, पुढे या. माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला, पुढे आलात, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो. खरं सांगा, आत्तापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात एवढ्या प्रेमाने तुम्हाला कोणी पुढं बोलवलं का? मी किती प्रेमाने पुढं बोलवलं. का बरं मी तुम्हाला पुढं बोलावलं, त्याची 1-2च कारणं सांगतो. पहिलं कारण सांगतो मी तुम्हाला पुढं का बोलावलंय, तर ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. बाकीकडं इतकं पुढे येऊन बसायसारखं काय राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट सांगतो मी आपल्याला पुढं का बोलावलं. दुसरं उत्तर आहे का, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हाच संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. तुम्हाला दुसरीकडं हे औदार्य पाहायला मिळणार नाही. कदाचित ते लोक आपल्या भाषणात म्हणत असतील तळागाळातील जनतेसाठी, असं फक्त म्हणत असतात. खरं म्हणजे ते तसं काही नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते असतं. पण मी तुम्हाला प्रेमानं पुढं बोलावलंय. आता सर्वांना विनंती आहे माझी, सर्वांना, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी आली की मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी आली की हातानं टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा. मी इमानदारीनं बरोबर 10:30ला सोडतो. तुम्ही जर टाळी मोठ्याने सगळ्यांनी नाही वाजवली, विठ्ठल विठ्ठल मोठ्याने नाही म्हणालात, तर मग कीर्तनाची वेळ वाढू शकते. हे टायमाला संपवा असं वाटत असेल तर मोठ्याने भजन करा. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवायची बरं का, असं ईशीवर दरोडा नाही टाकायचा. तर सगळ्याचं अभिनंदन. आणखीन एक सर्वांना विनंती करतो छोटी, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर त्याचं नरड दाबून ठेवा
माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 10:30च्या नंतर आपण बोलू. तुमचं त्यांच्याशी काय काम असेल ते, काय कुंभमेळ्याचं वगैरे काय विचारायचं असलं 10:30च्या नंतर, तोपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकून बंद करून घ्या. कीर्तन चालू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम असलं बघत बसू नका. मी जीव तोडून तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. याकरता माझ्यासाठी फक्त 1 तास चांगलं लक्ष द्यायचं आणि देवाचं आनंदानं इमानदारीनं भजन करायचं. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून संतांच्या कृपेनं आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या सुखाची मीमांसा करतात. लक्ष द्या, जीवनामध्ये सुख हे अत्यंत महत्वाचं आहे. अंतःकरणातील इच्छेचं बाहेरचं टोक वस्तू असेल, व्यक्ती असेल, पदार्थ असेल, पण त्याच प्रत्येक इच्छेचं आतलं टोक काय असतं? सुख हेच असतं. कुठंतरी स्वर चालू केलाय, बंद करा, ऐका. इच्छेचं बाहेरचं टोक पदार्थ आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे. पण पद कशा करता, पदार्थ कशा करता, प्रतिष्ठा कशा करता आणि पैसा कशा करता? तर त्या चारीचं उत्तर आहे सुखा करता. एकदम सोपं करतो. बघा, एखाद्या माणसाला वाटतं आपली नाशिकच्या हायवेच्या शेजारी 45 एकर जमीन स्वतःची प्लॉटिंगची असावी. कशा करता? सुखा करता. कशा करता? बरोबर. एखाद्या व्यक्तीला वाटतं 3-3.5 कोटीचा बंगला आपला असावा. कशा करता? सुखा करता. 1.5 कोटीची गाडी असावी. कशा करता? सुखा करता. बँकेत बॅलन्स असावा. सुखा करता. लक्ष चांगलं द्यायचं. म्हणजे प्लॉटिंगची जमीन कशा करता? सुखा करता. बंगला सुखा करता. गाडी सुखा करता. बँकेत पैसे सुखा करता. चांगलं आहे का? माणसं जगतात कशा करता? बोला ना, बोला की. सुखा करता. आणि अजून एक सोपं विचारतो, माणसं मरतात कशा करता? अहो, हे फाशी घेणारे लोक कशासाठी फाशी घेतात? दुःखाला वैतागलेले असतात. घ्या फाशीन, व्हा मोकळं. म्हणजे जीवनातल्या कोणत्याही क्रियेच्या बुडाशी दडलंय काय? जीवन सुखी झालं पाहिजे. लक्ष द्या. दिवसभर उद्योग करून, व्यवसाय करून, मेहनत करून, काहींनी शेतीतलं काम करून, कष्ट करून, आता संध्याकाळी निवांत जेवण करून आराम झोपायचं सोडून तुम्ही सगळेजण आता इथं या मंडपात येऊन बसलात. कशा करता? सुखा. बरोबर. मग जर सुखा करताच तुम्ही आलेला असाल तर 12:30 वाजेपर्यंत चालू ठेवू का? नाही म्हणजे सुखा करताच आला तर घ्या की सुख, मग काय अडचण आहे. अर्थ इतका सिद्ध होतोय, जीवनातली कोणतीही क्रिया, लक्ष द्या, लक्ष द्या, बोलू नका. आता तुम्ही न बोलणं याच्यात सुद्धा आमचं सुख आहे. हे लक्षात. कोणतीही क्रिया जीवनातली कशा करता करतो मनुष्य? सुखा करता. मग नीट ऐका, जर प्रत्येक क्रिया आपण सुखाकरिताच करत असाल तर मग सुख मिळतं का? मिळत नसेल तर मग ते का मिळत नाही आणि मग ते सुख कधी मिळेल? या सर्व प्रश्नाची उत्तर मी आजच्या कीर्तनात सांगणार नाही.
आता तर मला वाटतं या लोकांना धक्काच बसला असेल. मग आजच्या कीर्तनात तुम्ही सांगणार काय? तर ऐका आजच्या कीर्तनात हे सांगायचंय, सुखाची इच्छा करणारा, सुखासाठी प्रयत्न करणारा, सुखासाठी रात्रंदिवस तडफडणारा जो जीव आहे तो जीव सिद्धांतामध्ये वास्तवतः तो जीव देवाचा, भगवंताचा, परमात्म्याचा अंश आहे. आणि तुम्ही इतकं चांगलं उत्तर दिल्यामुळं आता मात्र हे कीर्तन लांबण्याची शक्यता दाट आहे. उत्तर दर्जेदार दिले तुम्ही. सुखाची अपेक्षा करणारा जीव हा वास्तवतः देवाचा अंश आहे. देवाचा अंश आहे. अंश गीतेने स्पष्टच म्हटलंय, ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृती करिष्यति. स्पष्ट बोलतात, ज्ञानोबा बोलतात, हा परमात्माची परी दुसरा. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. लक्ष द्या, जीवात्मा हा परमात्म्याचा, भगवंताचा काय आहे? अंश आहे. अंश. ऐका, मग जीव जर देवाचा अंश आहे तर मग जीव दुःखी का? जरा लक्ष द्या. जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे. जीव देवाच्या किती जवळ आहे? जीव देवाच्या किती जवळ आहे हे उदाहरणाने सांगतो तुम्हाला कळण्याकरता. जीव देवाच्या किती जवळ आहे? उदका वेगळा उदका वेगळा उदका वेगळा उदका वेगळा नव्हे तरंग निराळा, नव्हे तरंग निराळा. आता भजो कवने परी, आता भजो कवने परी. ताडी वाजवा. उदका वेगळा तरंग निराळा नव्हे. लक्ष द्या, लक्ष द्या. उदक म्हणजे पाणी, आणि तरंग म्हणजे त्या पाण्यावरती अशी छोटी दगड असतात, त्याला तरंग म्हणतात. बरोबर? काय बरोबर म्हणतात? आता पाण्यावर छोटी दगड असते होय. काय बघा, कीर्तन हे असं प्रोसिजर म्हणून नाही ऐकायचं. लक्षात ठेवा, लक्ष देऊन ऐकायचं. तर उदक म्हणजे काय? पाणी. आणि तरंग म्हणजे त्या पाण्यावर छोटी अशी दगड असतात त्याला. मग तरंग म्हणजे काय? तरंगात काय असतं? तरंगात लाट असते. चला जाऊ दे, ताण देत नाही, सोपं करतो. उदक आणि तरंग ह्या वस्तू दोन आहेत का वस्तू एकच आहे? बोला. उदक आणि तरंग वस्तू एकच आहे आणि नाव दोन आहेत. का असं झालं? वस्तू तर एकच आहे, पण मग नाव दोन का आली? त्याचं उत्तर देतो. पाण्याच्या आकारमानात, वस्तुमानात, स्थूलमानात बदल होतो. कधी बदल होतो? हवा लागल्यावर, वारा लागल्यावर. पाण्याच्या स्थूलमानात, आकारमानात, वस्तुमानात बदल होतो. आणि मग त्या झालेल्या बदलालाच तरंग असे म्हणतात. बरोबर? लक्ष द्या. उदक आणि तरंग ही दोन नावं कुठपर्यंत?
जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत हवा जर थांबली तर आता तरंग आहे का? फक्त मग काय आहे? पाणीच आहे, पाणीच आहे, पाणीच आहे. तरंग थांबला की उदक, हवा थांबली की उदक आणि तरंग दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. तसं राजानो, अविद्या, अज्ञान, माया हे विकार जीवनातले नष्ट झाले की जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही एकच आहे. मी प्रमाणानं सांगेल लक्षात येण्याकरता. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणजे आहे उदक, पाणी. त्याला मायेची हवा लागली की त्याच्यात बदल होतो आणि मग त्याला ईश्वर हे नाव येतं. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व म्हणजे आहे उदक, पाणी. त्याला कल्पनेची ना अविद्येची हवा लागली. कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली देवी. टाळी टाळी. माया उपाधी शिव बोली देवी. हा कल्पना विद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली देवी. माया उपाधी शिव बोली कल्पना विद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेती. थोडं लक्ष द्या, जागा राहा, लक्ष द्या. वारा थांबला की जसं उदक आणि दोन नसून दोन्ही एकच, तसं अविद्या, कल्पना, माया, अज्ञान, विकार हे जीवनातले नष्ट झाले की जीव आणि देव दोन्ही दोन नसून दोन्ही एकच. ऐका, जीव देवाच्या किती जवळ आहे, किती जवळ आहे. एका वाक्यात सांगू, हे माझं जवळ आहे म्हणणं सुद्धा लांब आहे, इतकं जवळ आहे. थोडक्यात काय? थोडक्यात जीव हा देवाचा काय आहे? अंश आहे, अंश. आणि मग लक्ष द्या, जीव जर देवाचा अंश आहे तर मग जीव दुःखी का? ऐका, देव कसा आहे? देव सुखाचा आगर आहे, सुखाचा सागर आहे, सुखाची खान आहे, सुखाची रास आहे, सुखाचा निधी आहे, सुखाचा ठेवा आहे, सुखाचा गाभा आहे. सगळी प्रमाण सांगता येण्यासारखी आहेत. घड्याळाचा विचार करावा लागतोय किमान कीर्तनापुरता. त्यामुळं त्यामुळे मी अधिक त्याचा विस्तार न करता, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सुखाचा निधी सुख सागर जोडला. भाषा आहे ज्ञानोबारायाची. ऐका, परमात्मा भगवान हा सुखाचा काय आहे? सागर आहे, सागर. लक्ष द्या, देव सुखाचा सागर आहे, सागर. 2 महिने सलग जर पाऊस येण्याचा थांबला तर वाहणारा ओढा काय होतो? वाहणारा ओढा कोरडा पडतो. कोरडा पडतो असं म्हणतात. तुमच्याकडे का आटून जातो असं म्हणतात? काय भाषा इकडं? कोरडा पडतो. बर, 2 महिने जर सलग पाऊस नाही आला तर वाहणारा ओढा कोरडा पडतो. 4 महिने पाऊस नाही आला तर वाहणारी नदी कोरडी पडते. 2 वर्ष पाऊस नाही आला तर धरण कोरडा पडतं. 12 वर्ष पाऊस नाही आला की समुद्र कोरडा पडतो. समुद्र कोरडा पडतो, आटून जातो. शब्बास, समुद्र आटून जातो. समुद्र कुठं आटतो का देवा? लक्ष द्या, लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. तर ऐका जरा, आता माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. जो कधी आटतच नसतो त्याला समुद्र म्हणतात. माझी भाषा नाही, ज्ञानोबारायाची भाषा आहे. 12व्या अध्यायात ज्ञानोबाराय बोलतात, वार्षिये विन सागरू जैसा जळे नित्य निर्भरू
तैसा निरुपचारू संतोषी जो. ऐका, जो कधी आटतच नसतो त्याला सागर म्हणतात. सागर. देव जर सुखाचा सागर आहे तर त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? शोधलं पाहिजे आपण, उत्तर शोधलं पाहिजे. हे बघा, एक सर्वसाधारण नियम सांगतो. कोणता? जे गुणधर्म अंशित असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. बघा, इथं अंशी कोण आहे? देव. आणि अंश कोण आहे? जीव. लक्ष द्या, का समजना गेलं? समजतंय ना? समजतंय. मग नियम काय आहे? जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. सोपं करतो एकदम. तुम्हाला साखर माहिती आहे का? बोला ना राव. साखर माहिती आहे. कशापासून बनवतात? ऊसापासून. म्हणजे ऊस हा काय झाला? अंशी. ऊस हा काय झाला? अंशी. आणि त्याच्यापासून बनलेले साखरेचे छोटे छोटे कण दाणे हा त्याचा काय झाला? अंश झाला. बरोबर. म्हणजे अंशी कोण? ऊस. अंश कोण? साखर. आता नियम असा आहे, जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. बरोबर. बघा, अंशी असलेला ऊस चवीने गोड आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेली साखर सुद्धा चवीनं झालं. दुसरं सांगतो. तुम्हाला मीठ माहिती आहे का? मीठ माहिती आहे. विहिरीच्या पाण्यापासून बनवतात मीठ का बोरच्या पाण्यापासून बनवतात? समुद्र सागराच्या पाण्यापासून. ठीक आहे. म्हणजे इथं अंशी कोण झाला? सागर. आणि अंश काय झालं? मीठ. बघा, अंशी असलेला सागर चवीनं खारट आहे, म्हणूनच त्याचा अंश असलेलं मीठ सुद्धा चवीनं खारट आहे. झालं. म्हणजे या दोन दृष्टांतातून काय लक्षात आलं आपल्या? हे लक्षात आलं, जे गुणधर्म अंशीमध्ये असतात तेच गुणधर्म अंशामध्ये असतात. बरोबर. तर मग आजच्या चिंतनात आपल्या अंशी कोण आहे? देव. आणि अंश कोण आहे? जीव. बरोबर. मग अंशी असलेला देव सुखाचा सागर आहे, तर मग त्याचाच अंश असणारा जीव दुःखी का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय इथून उठण्यात सुख नाही. उत्तर शोधलं पाहिजे का नाही? काय बघा, तो एखादा जाणकार मनुष्य असतो, जुना वय झालेलं असतं त्याच, आणि तो एखाद्या 22-25 वर्ष वयाच्या तरण्या पोराला बोलतो. काय म्हणतो माहिती आहे का? तो बोलतो, अरे आम्ही तुझा बाप बघितला, आम्ही तुझा आजोबा पाहिला, अरे आम्ही लहान लहान होतो तेव्हा तुझा आम्ही पंजा सुद्धा पाहिला. या 10 खेड्यात, या नाशिक भागात दान धर्म करायच्या बाबतीत, देणगी द्यायच्या बाबतीत, गोरगरिबाला मदत करायच्या बाबतीत, अन्नदान करण्याच्या बाबतीत, या 10 खेड्यात त्यांचा हात धरायची कोणाची हिम्मत नव्हती. आणि त्यांच्या पोटी तू जन्माला आलाच आणि खुशाल लोकांकडून मागून तंबाखू खातो. याचा अर्थ विकत घेऊन खायची असते असा नाही. लक्षात आलं? आणि मग तो जाणकार मनुष्य काय म्हणतो त्यात पोराला, अरे तुझी आम्ही खानदान बघितली, दातृत्वाच्या बाबतीत त्यांचा कोणी हात धरू शकत नव्हतं, आणि तो खुशाल मागून तंबाखू खातो. हे तुझं वागणं तुझ्या खानदानाला शोभत नाही. तुम्ही जागे नाही का? काय सांगायला लागलोय मी हे सांगायला लागलोय, तसं जीव हा कोणाच्या खानदानीतला आहे? देवाच्या खानदानीतला आहे. आणि मग जीव ज्या खानदानातला आहे, ती जी देवाची खानदान आहे, ती तर सुखाची रास आहे, रास.
अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी ओळली. सगळी प्रमाण बघा. मग देव जर सुखाची खानदान असेल तर त्याच खानदानीत जन्माला आलेला जीव दुःखी का? का सुखासाठी रोज एका गावाला पळतो? काय नाही का देण्यात आलं? जास्त देण्यात आलं वाटतं आता. लक्ष चांगलं द्या. तर आपण या प्रश्नाचं उत्तर काय केलं पाहिजे? शोधलं पाहिजे. काय आपण का दुःखी आहोत? काय दुःखी असण्याचं कारण आहे? आपण तर देवाच्या कशातले आहोत? खानदानातले आहोत. आपण देवाचा कोण आहोत? अंश आहोत. मग जीव दुःखी का? तर चला त्याच्या उत्तराचा विचार करायचा आहे. ऐका, तसं जर पाहिलं तर जीवाला सुख मिळत नाही का? जीवाला सुख मिळत नाही का? संसारामध्ये सुख नाही का? बोला की, बोला ना. संसारात सुख आहे ना? खरं खरं सांगा, खरं. नाही आहे ना? नाही, अगोदर आहे म्हणताय, पुन्हा नाही म्हणताय. नक्की 100%. जाऊ दे. तर खरंच सांगा, खरंच सुख आहे का संसारात? कसं आहे का? नाही ना? नाही. मग तुमचं जर नाही म्हणणं असेल तर कीर्तन झाल्यावर कुठं जाणार? लक्ष द्या, जरा लक्ष द्या. तर संसारात सुख आहे. मग आहे असं जर तुमचं म्हणणं असेल तर कशाला इथं गर्दी केली मग? चला वाढवत नाही, मुद्दा इतकाच आहे. संसारात सुख आहे पाटील, फक्त अडचण एवढीच आहे, थोडं आहे. संसारात सुख आहे पण थोडं आहे. अजून एक अडचण आहे. संसारात सुख आहे पण क्षणिक आहे. क्षणिक म्हणजे संपणार आहे, नष्ट होणार आहे, नासका आहे, संपणारा आहे, क्षणिक आहे. थोडं आहे. सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे आहे हो. सुख पण थोडं आहे हो. आणि अडचण ही आहे बघा, काय? थोड्याच सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख काय करतोय? भोगतोय हो. सुख किती आहे? थोडं म्हणजे जवसा इतकं. जवस कसं असतं? जवस असं एवढं असतं. आहे ना. मग संसारात सुख किती आहे? जवसा इतकं, बरोबर. आणि दुःख पर्वता एवढे. लक्ष द्या. थोड्याशा सुखासाठी आम्ही प्रचंड दुःख काय करतोय? सहन करतो. जुने कीर्तनकार मंडळी तो दृष्टांत सांगायचे, फार रंगवून फार गोड सांगायचे. खरं म्हणजे आता ते जुने लोक सांगायचे तो दृष्टांत फार चांगला आहे, फार गोड आहे. थोड्या सुखासाठी प्रचंड दुःख सोसतो आम्ही. आता खरं म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून मी सांगतो, नाहीतर तसं काही गरज नव्हती. हे म्हणतील मग जुने कीर्तनकार सांगायचे, आम्हाला कसं कळायचं सांगितल्याशिवाय, म्हणून सांगतो. एक मनुष्य होता, त्याच्या पाठीमागं वाघ लागला. वाघ कळते की तुम्हाला? बिबट्या. हा, बिबट्या लवकर कळत. वाघ माग लागला. आता वाघ माग लागल्यावर माणूस डावीकडे पळल का उजवीकडे पळल? जिकडं तोंड असलं तिकडं पळल. ठीक आहे, रस्ता दिसल पाठीमाग काय लागलाय? वाघ. त्याला समोर एक विहीर दिसली. विहीर पोहता येत होतं. त्याला वाटलं विहिरीत उडी टाकू, पोहू, वाघाच्या तावडीतून जीव वाचवू. विहिरीत उडी टाकणार. विहीर 8 परस खोल आणि कोरडी, थेंब सुद्धा पाण्याचा नाही. 2012 दुष्काळ होता आमच्याकडे. इकडे नाही. तुम्हाला कुठला दुष्काळ? तुम्हाला काय नसते असलं. विहिरीत उडी टाकावी तर विहीर कोरडी आणि विहिरीत असा नाग फणा काढून. विहिरीत नाग. विहिरीच्या काठावर थांबावं तर मागून वाघ आलाय.
पण माणूस हुशार होता. त्याच विहिरीच्या काठावर एक जुनं वडाचं झाड होतं. त्याच्या पारंब्या विहिरीत लोंबकळत होत्या. त्यानं काय केली, अशी झेप मारली आणि त्या पारंबीला लोंबकळला. आता गंमत अशी झाली, खाली उडी टाकावी तर नागोबा. नाग, विहिरीच्या काठावर उडी टाकावी तर वाघ, बिबट्या. आता ऐका, लोंबकळला कशाला, त्या फांदीला लोंबकळला. नेमकं असं झालं, त्याच फांदीवर वरच्या बाजूला आग्या मोहोळ होत. मोहोळ कळते ना, मोहोळ, आग्या मोहोळ होत. याच्या हेलकाव्यानं त्या माश्या उठल्या आणि त्या सगळ्या माश्या याच्या अंगाला गुदगुल्या करायला लागल्या. बरोबर आहे ना, माश्या गुदगुल्या करतात ना. आता काय करावं, खाली उडी टाकावी नागोबा, विहिरीच्या काठावर उडी टाकावी वाघोबा, तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावत्यात. पण काय झालं सांगू, याच्या हेलकाव्यानं त्या माश्या उठल्या आणि तो जे मोहोळ होतं का त्याचा कांदा फुटला. इकडे काय भाषा आहे, कांदाच म्हणतात का? कांदा. काही भागात तिकडे कर्नाटकात गेलं तर गड्डा म्हणतात. त्याचा कांदा काय झाला, फुटला. आणि त्याच्यातून कधीतरी एखादा मधाचा थेंब खाली पडायचा. या पट्ट्यानं तेवढ्यातनं बरोबर जीभ अशी बाहेर काढायची आणि त्या जिभेवरती तो थेंब काय करायचा, झेलायचा. आणि मग त्यानं मनातल्या मनात म्हणायचं, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ. कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी वाघही विसरला, नागही विसरला आणि चावणाऱ्या माशाही विसरला. कोण? माणूस. कोणता? हा, लोंबकळलेला. हे मी कोणाचं सांगतोय, त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगतोय. आणि मी त्या लोंबकळलेल्या माणसाचं सांगायला इथं आलोय. काय कमाल आहे तुमची. की कीर्तन ऐकताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. कारण ते श्रीमद भागवत कथेत महाराज म्हणालेले असतात. भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला म्हणाले, लोक म्हणतात परीक्षितीला म्हणाले, म्हणू द्या परीक्षितीला, आपल्याला काय करायचंय. लक्ष चांगलं द्या, लक्ष नीट द्या. थोड्याशा कधीतरी पडणाऱ्या एखाद्या थेंबासाठी सगळं विसरला. कोण? कोणता? हा, लोंबकळलेला. आणि हे मी कोणाचं सांगतोय, लोंबकळलेल्या त्या माणसाचं सांगतो. आणि त्याचं सांगण्यासाठी मी तारीख घेतली वय. ऐका, चला, माझा मुद्दा इतकाच आहे. तसंच जीवनात आमच्या झालंय महाराज. कुठंतरी एखादा थेंब सुखाचा भेटतो, पण दुःख त्याच्या मोबदल्यात आम्हाला किती सोसावं. आणि म्हणून असलं क्षणिक सुख, नाशिवंत सुख, नष्ट होणारं सुख, संपणारं सुख जीवाला अपेक्षित नाही. जीवाला शाश्वत सुख पाहिजे, चिरंतन सुख पाहिजे, अविनाशी सुख पाहिजे. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे, त्या सुखाचं लक्षण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे आरोपीचे, 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 तुका म्हणे
आरोपीचे सुख साचे निनावे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे त्या सुखाचं लक्षण सांगतात. आपण मुद्दाम शेवटच्या चरणामध्ये प्रवेश केलेला आहे. लोकांना थोडासा धीर येतो. झालं बाबा आता शेवटच्या चरणात बुवा आला, बरं वाटतं जरा असं. आता थोडं धीर देऊन मग 11 वाजल्या तर काही अडचण येत नाही. 11:30 बरं बापरे बाबा तर 11:30 पण ते त्याला मग ते ओव्हर टाइम होतोय. मग ते त्याचं कोण पुढं पाहिजे म्हणजे थोडं ते लक्षात असलं तर मग लक्ष द्या. चला तर विषय असा आहे, सुखाचं लक्षण सांगितलं. 3 लक्षणं सांगितली. कोणती? कोणतं सुख जीवाला हवंय? तुका म्हणे अरूपीचे 1, साचे 2 आणि निनावे 3. अरूपीचे म्हणजे रूप नसलेलं, निनावे म्हणजे नाव नसलेलं आणि साचे म्हणजे खरं असलेलं. असं जे आहे ते सुख आम्हाला पाहिजे. थोडं लक्ष द्या. 1 मिनिट फक्त अवघड ऐकायची. 1 मिनिट फक्त ऐका. ज्याला ज्याला रूप असतं, ज्याला ज्याला नाव असतं, सांगतो ते खरं नसतं. रूप आणि नाव यानं जे युक्त असतं ते माईक असतं. सिद्धांतामध्ये रूप आणि नाव हे दोन्ही अंश मायेचे सांगितलेले आहेत. अस्ति भाती प्रिय हे 3 अंश ब्रह्माचे आहेत. नाम आणि रूप हे दोन्ही अंश मायेचे आहेत. सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं म्हटलंय आणि नाम रूपात्मकम जगत असं म्हटलंय. म्हणजे नावानं रूपानं जे जे युक्त असतं ते कालांतराने नष्ट होत असतं, नाशाला जात असतं. बोला नाही का? ते संपत असतं. ज्याला ज्याला रूप नाही, ज्याला ज्याला नाव नाही, असं सुख आम्हाला पाहिजे. म्हणजे काय? आरोपीचे रूप नसलेलं, निनावे नाव नसलेलं आणि साचे म्हणजे खरं असलेलं जे आहे ते सुख आम्हाला पाहिजे. थोडं ऐका. मग असं काय आहे सांगतो. ज्याला रूप नसतं 1, ज्याला नाव नसतं 2, तेच खरं असतं. पुढं ऐका. ज्याला रूप नसतं, नाव नसतं, तेच खरं असतं आणि ते दुसरं तिसरं काय नसतं, ते सुखच असतं. आणि पुढचं ऐका. ज्याला रूप नसतं, नाव नसतं, ते खरं असतं, तेच सुख असतं आणि ते दुसरं कोण नसतं तर तो प्रत्यक्ष पांडुरंग परमात्माच असतो, तो भगवानच असतो. थोडक्यात काय? थोडक्यात तुकोबाराय पांडुरंगाचं सुख आम्हाला मिळालं पाहिजे अशा पद्धतीची भावना व्यक्त करतात. लक्ष द्या. ज्ञानेश्वरीतल्या 2 ओव्या सांगतो. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे? भगवान स्वतः सांगतात, आपण पेविन एक तैशेची ते सुख साजुक, सप्रेमळा लागी देक ठेविले जतन. देवानं ते जतन करून ठेवलंय. अजून एक ओवी देतो ऐका. ज्ञानोबाराय बोलताची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एक आथी. ते सुख जीवाला हवंय. मला वाटतं या 2-2.5 मिनिटातलं जे बोललोय ते थोडं तुमच्या डोक्याला तकलीफ देणारं बोललोय. बरोबर आहे का? तकलीफ झाली ना? हे कळलं नाही ना? आणि तुम्हाला कळलं नाही हे मला कळलं. आणि म्हणून मी आता आपलं सोपं करतो. जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे त्याचं वर्गीकरण 2 प्रकारात करतो. कोणत्या 2 प्रकारात? ऐका. 2 प्रकार असे आहेत. 1, जीवाला पहिली अपेक्षा ही आहे, आपल्याला मिळणारं सुख खरं असलं पाहिजे. आणि जीवाची दुसरी एक अपेक्षा आहे. कोणती? आपल्याला मिळणारं सुख कायम टिकलं पाहिजे. म्हणजे ते टिकाऊ असावं.
टाकाऊ नसावं. लक्ष द्या, 2 प्रकारात वर्गीकरण केलंय. कोणत्या? प्रत्येक जीवाची ही अपेक्षा आहे, आपल्याला मिळणारं सुख, आपल्याला मिळणारी वस्तू, पहिली गोष्ट कशी असली पाहिजे? खरी खरी असली पाहिजे. खरी पहिली अपेक्षा. आणि दुसरी अपेक्षा टिकाऊ असली पाहिजे. मी पटवून देतो, थोडं जाग व्हा, पटवून देतो. गृहीत धरा, पहिली अपेक्षा कोणती? खरं असलं पाहिजे. दुसरी अपेक्षा कोणती? टिकाऊ असलं पाहिजे. पटवून देतो. गृहीत धरा, आता हे कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी 1000 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार. काय झालं? काय झालं? काय कळू नये. अरे काय बोला की काय झालंय? नोट बंद आहे, खोटी आहे. आणि मग खोटी नोट देता का? बरोबर बरोबर. ऐका ऐका ऐका, उलट उलट हे लोक काय म्हणतील माहिती आहे का? बाबा 1000ची खोटी नोट देण्यापेक्षा 100 रुपयाची पण खरी द्या. हे 500ची म्हणायला लागले होते. म्हणजे पहिली अपेक्षा काय सिद्ध झाली? पहिल्या अपेक्षा काय सिद्ध झाली? प्रत्येकाला असं वाटतं आपल्याला मिळणारी गोष्ट, वस्तू, सुख कसं असलं पाहिजे? खरं असलं. झालं. चला, दुसरं काय लक्षण सांगितलं होतं अजून मी? टिकाऊ असलं पाहिजे. पटवून देतो. ऐका, कीर्तन संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला मी चलनात चालत असलेली, खरी असलेली 500 रुपयाची नोट प्रत्येकाला देणार. आणि एकदा देणार नाही, 5 वेळेला देणार. म्हणजे एका व्यक्तीला किती नोटा देणार मी? 5. कितीच्या? 500च्या 5 नोटा प्रत्येकाला देणार, खरे असलेल्या. मी वाट पाहत होतो माझा प्रस्ताव कोणी धुडकावून लावतो, पण सगळे शांत आहेत. उलट मला वाटतं हे याची वाट पाहत असतील, मी जय विठ्ठल कधी करतोय याची. पण ऐका, प्रस्ताव तुम्ही अर्धाच ऐकलाय, पूर्ण प्रस्ताव ऐका. 500ची खरी नोट प्रत्येकाला देणार, एकदा नाही 5 वेळेला देणार. फक्त पुढच्या ऐका, दिलेल्या त्या नोटा मी परत घेणार. मला वाटतंय मग हे लोक म्हणतील 500च्या 5 द्यायच्या आणि पुन्हा परत माघारी घ्यायच्या. त्याच्यापेक्षा असं करा, काय 200चीच द्या, फक्त परत घेऊ नका. झालं. म्हणजे सिद्ध काय झालं? मिळालेलं टिकलं पाहिजे. पहिलं सिद्ध काय झालं? मिळालेलं खरं असलं पाहिजे. आणि दुसरं सिद्ध काय झालं? मिळालेलं टिकलं पाहिजे. आणि मग ऐका राजानो, खरं सुख आणि टिकणारं सुख फक्त पांडुरंगाचंच आहे. तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा. थोडक्यात खरं सुख, टिकणारं सुख पांडुरंगाचं आहे. आणि आशा पांडुरंगाचे, आशा सुखाचीच अपेक्षा कोणाला आहे? बोला की जीवाला. आशा शाश्वत सुखाची, अविनाशी सुखाची, चिरंतन सुखाची अपेक्षा कोणाला आहे? जीवाला. आणि ही सुखाची अपेक्षा करणारा जीव देवाचा, बोला, अंश आहे. आणि देव तर सुखाचा सागर आहे. मग त्याचा अंश असलेला जीव दुःखी का? म्हणजे अजूनही प्रश्नाचं उत्तर काय सापडलेलं नाही. आता कसं कीर्तन संपवायचं सांग. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकतो. कशाला लांबू? उत्तर देतो, लगेच ओळखतो तासभरात उत्तर देतो. उत्तर आहे का? उत्तर असं आहे,
जीव दुःखी का, याचं उत्तर द्यायला लागलो मी. उत्तर आहे का, एका वडिलाने आपल्या मुलाला सांगितलं, दादा घरामध्ये जा, कोपऱ्यामध्ये कपाट आहे, त्या कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे आणि त्या डबीमध्ये परीस आहे, तेवढं घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला. घरात कोपऱ्यात काय आहे? कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? वडिलांनी. कोणाला सांगितलं? मुलाला. घरात कोपऱ्यामध्ये कपाट आहे, कपाटामध्ये एक लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये परीस आहे, तेवढा घेऊन ये. कोणी सांगितलं? कोणाला सांगितलं? मुलाला. बरं आता हे किती वेळ सांगत बसून हे? 3दा झालं ना राव. ए काही डोक्यात पालतं घाल, पालतं काही डोक्यात शिरलं का नाही? घरात काय आहे? कपाट आहे, कपाटात एक लोखंडाची डबी आहे, त्याच्यामध्ये अरे मग काय इतका उशीर लागतो का? तुम्ही जर आर्थिंगला पाणी ओतत जा ना, लवकर करंट येतो. समजलं नाही? काय समजलं? हा, परीस त्याच्यात आहे म्हणल्यावर ती डबी सोन्याची व्हायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण डबी लोखंडाचीच होती. तुम्ही म्हणाल मग तो परीस तरी खोटा असेल, पण ऐका, परीस खराच होता. हे लोक म्हणतील मग परीस खराच होता, परीस खराच होता म्हणल्यावर मग ती डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. आता ऐका, मला सुद्धा एवढं कळत नसेल का सांगा? मला बी कळतंय की हो, डबीत परीस आहे म्हणल्यावर डबी कशाची व्हायला पाहिजे? सोन्याची व्हायला पाहिजे. पण मी तरी काय करू? दृष्टांतात तसंच लिहिलंय मी. काय तुमच्या नाही का लक्षात आलं? खेड्यामध्ये एक कीर्तनकार कीर्तनामध्ये वेदांत सांगत होते. सांगायला पाहिजे का नाही सांगायला पाहिजे? सांगायलाच पाहिजे. फक्त तो कळून सांगायला पाहिजे, पाठ करून नव्हे. हे महत्वाचं आहे ना. ते आपलं पाठ केलेलं आणि विचारा सांगत होता, आणि मग मोठ्याने सांगत होता. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्म मिथ्या आहे, जग सत्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लक्ष द्या. आता ते तुमच्यासारखे जाणकार ऐकणारे कसं सण होईल हो? लोकाला पटलं नाही. महाराज उलट व्हायला लागले, उलट झालंय, चुकलंय. लोक महाराजाच्या पायाला चिमट्या घ्यायला लागले. महाराज उलट झाले. महाराज त्यांच्या रागावले, काय उलट झाले म्हटले, माझ्या वहीत असंच लिहिलंय म्हटले. आता हे तुम्हाला नाही कळायचं, आमच्या लोकांना कळते वहीत. चला, तर ती डबी कशाची आहे? लोखंडाची. आणि डबीत काय आहे? मग ती डबी सोन्याची का झाली नाही? अक्षरशः दादा गेला, कपाट उघडलं, त्यानं ती डबी घेतली. कशाची? लोखंडाची. आणि त्या डबीचं झाकण उघडलं, हात पाहतोय तर काय? परीस आहे, परीस. मग डबी सोन्याची का झाली नाही? ऐका त्याचं उत्तर आहे, तो परीस प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेला होता. कारण त्यावेळेस प्लॅस्टिक बंदी झालेली नव्हती. मला उत्तर द्या, प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळून परीस साधारणतः किती महिने त्या डबीत ठेवल्यावर डबी सोन्याची होईल? बोला की होईल का? नाही होणार. डबीत परीस नाही का? बोला की. अरे डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? ओ डबीत परीस नाही का? बोला डबीत परीस नाही का? डबीत परीस नाही का? बोला डबीत परीस नाही का? बोला डबीत परीस नाही का? बोला कोणत्या डबीत परीस नाही? बोला कोणत्या? किती वेळ लागतो यांना कळायला. अरे अशी कोणती डबी आहे की त्या डबीत परीस नाही? सांगा. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच येरवे सर्वांचे हृदय देशी मे अमुका हे ऐशी जे बुद्धी स्फुरे हरनिशी ते वस्तुगामी लक्ष सर्वा घटी राम. चला कोणत्या डबीत परीस नाही? बोला. इथे आलेल्या प्रत्येक
प्रत्येक डबीत काय आहे हा? परीस आहे. तरी सुद्धा या डब्या अशा फोटो काढायसारख्या का? काय कारण? डबीत परीस आहे की नाही? थोडक्यात डबीत परीस असूनही ती डबी सोन्याची झाली नाही, कारण त्या डबीच्या आणि परिसाच्या मध्ये आडवा आला. काय? प्लॅस्टिकचा कागद आडवा आला. डबीच्या त्या परिसाच्या मध्ये काय आडवा आला? प्लॅस्टिकचा कागद. आणि त्यामुळं त्या डबीचं सोनं झालं नाही. अगदी तसंच तुमच्या माझ्या हृदय रूपी डबीमध्ये परमात्मा रूपी भगवान रूपी परीस आहे. तरी पण आपलं जीवन सुखी होत नाही. कारण काय? त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये आडवा आलेला आहे. काय आडवा आलेला आहे? प्लॅस्टिकचा कागद आडवा आला. होय, जावा हॉस्पिटलला आणि घ्या ऑपरेशन करून मग काढून कागद. काय लक्ष द्या, लक्ष द्या. देवाच्या आणि आपल्यामध्ये देवरूपी परीस आपल्या हृदय रूपी पेटीमध्ये आहे. तरी पण आपलं जीवन सुखी होत नाही, कारण देवाच्या आणि आपल्यामध्ये आडवा आलाय. लक्ष द्या, लक्ष द्या. कागद आडवा आलाय. सांगतो पण प्लॅस्टिकचा नव्हे. कागद आडवाला इथपर्यंत खरं आहे, पण प्लॅस्टिकचा नाही. चला तर डबीचं सोनं होण्यासाठी तो गुंडाळलेला कागद काय करायला पाहिजे? काढून टाकला पाहिजे. नका अशी कागद काढून कुठं बी टाकू नका हो. बिचारा देशाचा पंतप्रधान स्वच्छतेसाठी खूप प्रयत्न करतोय. तुम्ही अशी कागद कुठं बी फेकू नका. फेकून दिलेला कागद पुन्हा हवेनं येऊन गुंडाळण्याची दाट शक्यता आहे. म्हणून तो कागद काय करायचा? जाळूनच टाकायचा. बरोबर, जाळूनच टाकायचा. अगदी दादानं तसंच तुमच्या माझ्या हृदय रूपी पेटीत परमात्मा रूपी परीस आहे, पण मध्ये कागद आडवा आलाय. कोणता? या देहाच्या नावाचा अभिमान हा कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान हा कागद, आणि त्या अभिमानानं झालेलं पाप हा कागद मध्ये आडवा आलाय. मग तो कागद काय करायचा? जाळूनच टाकायचा. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या जणू आता नामरूप, जणू आता नामरूप,
जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे. लक्ष द्या, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज परमात्मा रूपी परीस आपल्या हृदय रूपी पेटीमध्ये असून सुद्धा आपलं जीवन सुखी का होत नाही याचं उत्तर देतात. काय उत्तर दिलंय? उत्तर असं दिलंय, मध्ये कागद आडवा आलाय. कोणता कागद आडवा आला? या देहाच्या नावाचा अभिमान हा कागद, या देहाच्या रूपाचा अभिमान हा कागद. आणि तो काय झाला पाहिजे? जळूनच गेला पाहिजे. लक्ष द्या, लक्ष द्या, किती तुकोबारायची चरण गोड आहेत. तुकोबाराय सांगतात, हे शरीर या शरीराचा रूपाचा देहाचा अभिमान संपल्याशिवाय, अर्थात या देहाची आसक्ती फेकून दिल्याशिवाय आपलं जीवन सुखी होत नाही. तुकोबाराय सांगतात, तरीच हा जीव सुख पावे माझा, कधी कधी देहाचा विसर पाडी मज. देवा आता ऐसा करी उपकार. बस, देहाचा विसर पडल्याशिवाय जीवन नाही सुखी होत. लक्ष द्या, देहाचं तादात्म्य संपलं पाहिजे, देहाच्या रूपाचा अभिमान नष्ट झाला पाहिजे. आमचे वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुदेव घुले बाबा, विठ्ठल महाराज घुले बाबा, ते पाठामध्ये सांगत असताना असं म्हणायचे, ऐका, ते म्हणायचे, देहाचा आदर केला की देवाचा विसर पडतो. कळणार नाही पण ओवी देतो. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, मनोनी पडिला विसरू आत्मबोधाचा. लक्ष द्या, बुवा म्हणायचे, एक दिवस या शरीराची 3 चिपट्या राख होणार आहे. बुवा म्हणायचे, एक दिवस हे शरीर मातीत जाणार आहे. बुवा म्हणायचे, एक दिवस या शरीराची माती होणार आहे. पण पुढचं आहे का? अजून एक ते पुढचं वाक्य म्हणायचे, हे मातीत जाणार आहे, याची माती होणार आहे, हे आपल्याला मातीत जायच्या अगोदर कळावं, एवढंच. काही डोक्यात नाही कळलं? लक्ष द्या, हे मातीत जाणार आहे, हे संपणार आहे, हे कळलं पाहिजे. बुवा म्हणायचे, काय लोक शरीरावर प्रेम करतात, अरे राम 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 राम. महाराज सध्या इतकं कठीण झालंय, एवढं अवघड झालंय, अरे राम. बुवा म्हणायचे, काही काही लोक दिवसातून 3दा दाढी करतात. आता दिवसातून 3दा दाढी केल्यावर पुन्हा काही केस येत नाहीत का बरं? उलट वस्तारा किती खाली लांब गेलाय हे डोकं वर काढून ते पाहतात. बुवा म्हणायचे, अरे त्यापेक्षा दिवसातून 3दा दाढी करण्यापेक्षा दिवसातून 3दा हरिपाठ वाचा, पदरात पुण्य पडेल आणि देव कृपा करेल. किती बहिर्मुख होत चाललो. फार एक दवाचीत नाही 3दा. मायबाप, माझी विनंती आहे, कधीतरी आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. होत नाही महाराज, आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. केवढं प्रेम करतो आपण याच्यावर, केवढं प्रेम. अरे राम राम राम. कीर्तनाला येताना फेटा बांधताना आरशात पाहून सोडून 10-12 वेळा सोडून बांधायचा आणि नंतर कीर्तनात अभंग घ्यायचा. भक्ताईशे जाना. काय धंदा आहे, एक गणितच अवघड आहे सगळं. चला जाऊ द्या, फार कठीण गोष्ट आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी, कोणत्या? आषाढी एकादशीच्या दिवशी या पट्ट्याचं कीर्तन खेडेगावात असतं, खेडेगावात. आणि कीर्तनाला अभंग घेतलेला असतो, पंढरीशी झाले. काय धंदा, केवढा विरोधाभास आहे हो. थोडं अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. फार कठीण झालं महाराज, फार कठीण. अहो, एके ठिकाणी तो चौकदार इतका नटला म्हणता, अरे राम राम. आणि ते एकत्र पट्ट्यानं त्याला लाइटिंगच केली होती. मी म्हणलं, अरे माझ्याकडं कुणीच बघा ना, तुझ्याकडेच बघायला लागले सगळे. मी का
का सांगायला लागलोय? कीर्तनाची वेळ वाढावी म्हणून ही चर्चा माझी नाही. माझा मुद्दा इथं चाललेला आहे, कधीतरी या चमडीचं शरीराचं प्रेम संपलं पाहिजे, तरच परमात्म्याचं प्रेम आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल. म्हणून पहिली गोष्ट आहे, या देहाची आसक्ती अर्थात देहाच्या रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे. दुसरं काय जळून गेलं पाहिजे? नावाचा अभिमान. आता हे तर प्रकरण खूपच अवघड आहे. नाव नाव नाव. आता सगळं कशासाठी चाललंय? नावासाठी. फारच अवघड आहे महाराज. एका महाराजाच्या मुलीच्या लग्नाला मी गेलो. 8 दिवसानंतर एका महाराजाची माझी भेट झाली. साधारणतः एक 8-10 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, 8-10 वर्षापूर्वीची. आणि मग मी त्या महाराजांना विचारलं, का हो म्हटलं, मी अमक्या अमक्या महाराजाच्या मुलीच्या लग्नाला गेलतो, तुम्ही काय आले नाही? नाही आलो म्हटलं, नाही आलो. का बरं आले नाहीत? का बरं आले नाही? वेळ नव्हती का? अरे आज कसं म्हणे, मला विचारून तर तारीख काढली होती म्हणे. मग म्हटलं तुम्ही का आले नव्हते? तुम्ही घरी नव्हते का? कुठे कीर्तनाला गेलते का? नाही नाही म्हणे, आता नाही कोण बोलवत आपल्याला सध्या. म्हटलं मग का आले नव्हते? तुमची तब्येत बरी नव्हती का? नाही नाही म्हणे, आपली ठणठणी तब्येत आहे. म्हटलं मग का आले नव्हते? तुम्हाला पत्रिका नव्हती का? अरे मला घरी येऊन पत्रिका दिली म्हणे तिने. म्हटलं मग तुम्हाला विचारून तारीख काढली, तुम्हाला घरी येऊन पत्रिका दिली, दुसरी गोष्ट तुमची तब्येत बरी होती, तुम्हाला वेळ पण होते, मग का कीर्तनाला मग का लग्नाला आले नव्हते तुम्ही? ऐका ऐका बरं, शिवाय म्हणलं पत्रिकेत तुमचं नाव पण होतं. मग ते त्यांना खटकलं होतं. म्हटले तेच तर अडचण आहे. म्हटलं काय अडचण आहे? पत्रिकेत तुमचं नाव पण होतं ना. तेच तर अडचण आहे म्हणले. कळतं का त्यांना आमचं नाव कुठं छापावं? कळतं का म्हणले त्यांना आमचं नाव कुठं छापावं? त्यांना असं मांडी खालची पत्रिका, ते पत्रिकेवरच बसलं होतं, मांडी खालची पत्रिका काढली आणि दाखवली. ते पत्रिकेत असताना संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, कार्यवाहक, स्वागतोत्सव जे कुठल्याच कामाचे नसतात ते सगळी नावं पत्रिकेत असतात. त्याच्यात अजून एक नाव असतं बघा, आशीर्वाद. आणि त्या आशीर्वादाच्या विभागामध्ये यांचं नाव टाकलेलं होतं. फक्त आप्पा अडचण एवढीच आहे, 3ऱ्या क्रमांकाला यांचं नाव होतं. म्हणजे त्यांच्या वरती आणखीन दुसऱ्या 2 महाराजांची नावं होती. आणि तेच त्यांना सहन झालेलं. ते म्हणले ही माझी लायकी आहे का? इथं छापतेत का माझं नाव? ही माझी लायकी आहे का? मी माझ्या मनातल्या मनात म्हटलं हीच तुझी लायकी आहे. मी म्हणलं बरं झालं रे, हा कीर्तन आपल्या लग्नाला आला नव्हता, याच्या पोटात आगच पडलेली आहे, हा काय त्या पोरीला आशीर्वाद देणार आहे सांगा. मायबाप माझी विनंती आहे, हे मी दंतकथा नाही सांगत, ही घडलेली घटना सांगतोय, हे लक्षात ठेवा. खोटं बोललं तर तोंडात किडे पडतील. घडलेली घटना सांगतोय. फक्त माझ्यावर तुम्ही एवढाच उपकार करा, त्या महाराजांचं नाव विचारू नका. बस एवढंच करा. काय चाललंय हो? कधी आपण या विचारातनं बाहेर पडायचं सांगा ना. काय बिघडलं असतं? 3ऱ्या छापलं काय, पहिल्यांदा छापलं काय, नाही छापलं काय, काय त्याच्या वाचून? अरे या कॅमेऱ्यात कुठं फोटो निघतोय, कुठल्या पत्रिकेवर कुठं नाव येत आहे, याच्यापेक्षा जनेश्वर महादेवाच्या हृदयात आपलं नाव गेलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करा. काय बाहेरचा प्रयत्न असतो? आज लोक नाव घेत असते तर उद्या मागं थुकत असते. काय असते? मायबाप माझी विनंती आहे, नावाच्या अभिमानातून बाहेर पडा, रूपाच्या अभिमानातून बाहेर पडा. जळो आता नाव, जळो आता रूप. पुष्कळसा विचार आहे, पण मला वाटतं 5 मिनिटं कमी असतील. 10:30 झाले, 10:30 झाले आणि आपली वेळ संपलेली आहे. काय काय जळून गेलं पाहिजे? एका वाक्यात बोलतो, काय काय जळालं पाहिजे? देवात आणि आपल्यात ज्यामुळं अंतर पडतं ते सगळं जळून गेलं पाहिजे. जळोतती येथे उपजविती अंतराय. बस देवात आपल्यात ज्यामुळं अंतर पडतं ना, आगी लागो तया सुखा, जेणे हरिणे मुखा. जळो ते समूळ धन संपत्ती
उत्पत्ती उत्तम कुळ. आम्ही एक जणाच्या घरी गेलो, फेटा बांधून कीर्तनाला आलो. नंतर लक्षात आलं यांच्या घरचे लोक काही कीर्तनाला आलेच नाहीत. मी कीर्तनानंतर विचारलं, का म्हणलं आपल्या घरचे लोक कीर्तनाला आलेच नाहीत? नाही ना म्हणले महाराज, कसं येता म्हणलं कीर्तनाला? म्हणलं काय झालं? नाही ना म्हणले, आमचा खानदानी घराणा, कसं काय कीर्तनाला येता? मी म्हणलं मग पेटवा. तुमचे खानदान जर कीर्तन ऐकायला आडवी येत असेल तर पेटवा की मग ठेवता कशाला? आगी लागोता या सुका भाषा आहे तुकोबरायाची. जळवते समूळ धन आणि जळवते समूळ उत्तम कुळ. उत्तम कुळ असेल पण कीर्तन ऐकायची जर लाज वाटत असेल तर उपयोग काय त्याचा? देवापासून आपल्याला जे दूर लोटतंय ते सगळंच जळालं पाहिजे. काय भाषा आहे तुकोबरायाची. जाळा तुम्ही माझे जाणते मी पण, येणे माझा खून मांडीला. ऐका, पुष्कळशी प्रमाण आहेत आणि म्हणून हे सगळं जळालं पाहिजे. जळाताना वरूप माझे पाप गाठीचे, संताची चरण रजे उतरू ओझे मातीचे. नावाचा अभिमान, रूपाचा अभिमान जळून गेला पाहिजे, संपला पाहिजे. चला तुमचं लक्ष आहे, जीवनामध्ये अभिमान असावा का नसावा? एका वाक्यात असावा. असावा. बोला की. नसावा. हे असावा म्हणते, हे नसावा म्हणते. आता दोघापैकी एक जणाला नाराज करणं मला परवडायचं नाही. अजून 10-5 मिनिटं बोलायचं ना मला. तुमचं बी बरोबर आहे, तुमचं बरोबर. तुम्ही काय म्हणले? अभिमान नसावा. तुम्ही काय म्हणले? असावा. तर तुमचं बरोबर आहे, अभिमान नसावा. खोट्याचा अभिमान नसावा. तुमचं बरोबर आहे, खऱ्याचा अभिमान. झाले दोघं समाधान झाले. खोट्याचा अभिमान नसावा, खऱ्याचा अभिमान असावा. 5 पिढ्या झालं आमचा घराणा माळकरी आहे याचा अभिमान असावा. महिन्याची पंढरीची वारी आमच्या घरात आहे याचा अभिमान असावा. महिन्याची वद्यवारी त्र्यंबकेश्वरीची निवृत्तीनाथाची आम्ही करतो याचा अभिमान याचा धरीन अभिमान करीना पुलीत जतन जरूर असावा. जरूर याचा अभिमान असावा. म्हणजे चांगल्याचा अभिमान असावा, खोट्याचा नसावा. का खोट्याचा अभिमान नसावा? तर खोट्याचा अभिमान दुःखच देतो. हा अभिमान अभिमान होता शिन पाववित. लटक म्हणजे खोट. खोट्याचा अभिमान जीवनामध्ये काय करतो? दुःख देतो. लक्ष द्या, संपलंय तसं कीर्तन. आजच्या पूर्ण कीर्तनाचा मूळ गाभा काय आहे? आपलं जीवन सुखी झालं बरोबर. मग सुख कधी होईल? सोपं आहे, दुःख गेल्यावर. दुःख कधी जाईल? सोपं आहे, अभिमान गेल्यावर. अभिमान कधी जाईल? सोपं आहे, ज्याचा अभिमान पकडलाय ती वस्तू किंवा तो पदार्थ किंवा ती व्यक्ती खोटी आहे असं कळलं की अभिमान जातो, मोह जातो. अभिमान मोह नष्ट झाला की दुःख गेलं, दुःख गेलं की सुख झालं, आणि सुख झालं की जय विठ्ठल झालं. पुढं कीर्तन करायचंयच कशाला? कीर्तन कशासाठी करायचंय? सुखासाठी. सुख कधी होतंय? दुःख गेल्यावर. दुःख कधी जातंय? मोह गेल्यावर, अभिमान गेल्यावर. अभिमान मोह कधी जातोय? ज्याचा अभिमान आपण पकडलाय
ती वस्तू किंवा तो पदार्थ खोटा आहे असं कळलं की त्याच क्षणाला मोह अभिमान नष्ट होतो. अभिमान नष्ट झाला की दुःख नष्ट झालं, आणि दुःख संपलं की सुखच झालं, आणि सुख झालं की कीर्तन संपलं. बस. तर आता एवढं सांगायचं आणि शेवट समाप्त करायची. ज्याचा अभिमान पकडलाय ती वस्तू तो पदार्थ आपल्याला खोटा आहे असं काय झालं पाहिजे, कळालं पाहिजे. आणि ते कळालं की मग जीवनामध्ये दुःख राहत नाही, दुःख संपलं की सुख होतं. सोपं सांगतो. एक भिकारी भीक मागत होता. 4-5 घरं भीक मागून झाली होती. त्या 5व्या घरातल्या मातोश्रीने भीक वाढली होती. त्यात घरामध्ये गेली होती. तिचे एक लहान मुलगा 4-4.5 वर्ष वयाचं अंगणात खेळत होत, कारण त्यांच्या दारात अंगण होतं. आता लोक फेस फेस बांधकाम करतात, रस्त्याला जागा सोडित नाही, तो आतमध्ये पडलेलं असतं. माझी विनंती आहे, घराला आणि शेतीला चांगला रस्ता ठेवा. ज्याच्या शेतीला चांगला रस्ता आहे त्या शेतकऱ्याचं आयुष्य वाढतं बघा. रस्ता ठेवा. चला. तर मुलगा खेळत होता अंगणात. त्याच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा होता आणि ते पोरग खेळत होतं. काय झालं, 10:30 वाजून गेल्या. 10:30 वाजून गेल्या आणि दुपारच्या म्हणजे सकाळच्या. आणि या मुलाचा थोरला भाऊ दुसरीला शाळेत असलेला, वय वर्ष 8, बरोबर, दुसरीला 8च की, वय वर्ष 8. ते पोरग मधली सुट्टी झाली पाणी प्यायची म्हणून पाणी प्यायला घरी आलं होतं. दृष्टांत जुन्या काळातला आहे ना, ते वॉटर बॅगा फिगा भानगडी नव्हती त्यावेळेस. काय घरी यायचं पाणी प्यायला, घरी आलं पाणी प्यायला. नेमकं याचा भाऊ अंगणात खेळत होता, 4-4.5 वर्षाचा. त्याच्या हातात 5 रुपयाचा ठोकळा होता. पोरग खेळत होतं. भिकारी त्याच्याकडे बघत होता, त्या 5 रुपयाकडे. आणि भिकारी ते 5 रुपये घेण्यासाठी प्रयत्न करत होता. म्हणून भिकारी तिथं घुटमळत होता. घुटमळणं कळतं का तुम्हाला? म्हणजे गोंडा गोळणं नव्हे. बरं चला, घुटमळत होता. हे बघितलं कुणी? त्या दुसरीच्या पोरानं, त्या भावानं, मोठ्या 8 वर्षाचं. त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं काय केलं, घरात आत जाताच आईला मोठ्याने आवाज दिला, आई लवकर बाहेर ये, बाळू अंगणात खेळतोय, त्याच्या हातात 5 रुपये आहेत, तो खेळतोय. भिकारी त्याच्याकडे पाहतोय आणि ते 5 रुपये घेण्याचा भिकारी प्रयत्न करतोय, तो लवकर बाहेर ये. असं यानं आत जाताच काय केला, आवाज दिला. तो आवाज आईच्या कानावर व्यवस्थित गेला. पण आई स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करत होती. स्वयंपाकघर म्हणजे किचन. हा, मराठीत त्याला किचन म्हणतात. ठीक आहे. आता माझं काय चुकलं होतं दादा, मी स्वयंपाकघर व्यवस्थित म्हणलो होतं. असू दे, चला. तर आई स्वयंपाक करत होती. त्यातल्या त्यात ती दाबा की नरड दाबा की, घ्या वर घ्या, त्याला घ्या वर घ्या व्यवस्थित घ्या. हा, घ्या. हा, ते त्यांच्याकडे शेजाऱ्याकडे घ्या. झालं. त्यांचं बरोबर आहे. आपण टायमाच्या पुढे गेलोय ना, 10:30ची वेळ दिली आपण, त्यामुळे ते ओरडणारच. आता लक्ष द्या. झालं, आता लक्ष द्या. काय चाललं होतं, कीर्तन? काय मुद्दा काय चालला होता? हा, तर ती आई घरात स्वयंपाक करत होती. ऐका, त्यातल्या त्यात ती भाजी करत होती. काय करत होती? भाजी. त्यातल्या त्यात ती भाजीला फोडणी देण्याचं काम करत. स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय आहे? फोडणी. तुम्हाला माहितीये? असू द्या, सध्या प्रगतीचा काळ आहे. तर स्वयंपाकात सगळ्यात अवघड काय आहे? फोडणी. जिला फोडणी जमली तिला सुगरण म्हणतात. सगळ्यात अवघड काय? फोडणी जिला जमली तिला सुगरण म्हणतात. साहित्य कोणाकडे नसतं,
सगळ्याकडं साहित्य असतं, पण काय जमली पाहिजे? फोडणी जमली पाहिजे. साहित्य कोणाकडं नसतं. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, गीता कोणाकडं नसते, सगळ्याकडंच असते. फोडणी जमली पाहिजे. फोडणी जमली की मग रोज तारीख. आणि फोडणी शिकण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेत बसलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि म्हणून आईनं काय केलं? आत्मचा आवाज दिला, घेऊ दे घेऊ दे, खोटेत खोटे. आणि हा आवाज जसा त्या मुलाच्या कानावर पडला तसाच त्या भिकाऱ्याच्या कानावर पडला. आणि त्या भिकाऱ्याला वाटलं, अरे 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 उगच पाहुणे 11 वाजवले. कोणाला वाटलं? ऐका, त्या 5 रुपयाचा मोह एका सेकंदात संपला. कोणाचा? भिकाऱ्याचा. एका सेकंदात का संपला? खोटा आहे संपलाय. कीर्तन खोटा आहे हे कळलं की त्याच क्षणाला मोह संपला. मोह संपला की दुःख संपलं, आणि दुःख संपलं की सुखच झालं. आणि म्हणून असा मोह संपण्यासाठी, अर्थात हे सगळं खोटं आहे हे कळण्यासाठी, 1 साचे निनावे आरोपीचे सुख मिळण्यासाठी, 2 नावाचा नृपाचा अभिमान जळून जाण्यासाठी, 3 आणि ही शरीर म्हणजे एक प्रकारची मातीच आहे हे लक्षात येण्याकरता संतांची या चरण रजे, संतांचीच कृपा व्हावी लागते. विठोबा टाळी वाजवा. जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई. 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 जळो आता नावरूप माझे पाप गाठीचे, संताची या चरण रजे उतरू ओझे. आता हे लय ओझ घातले कडे. काय उद्देश काय आहे कोणास ठाऊक. एका वाक्यात सांगेन, हे खऱ्या प्रेमाचं ओझ आहे ही गोष्ट. हे जी मुलं आहेत ना, अगदी खरं प्रेम करणारे आहेत खरं. आणि वारकरी संप्रदायावर
या मुलांचं इतकं निश्चिम प्रेम आहे, इतकं शुद्ध प्रेम आहे. म्हणूनच वारकरी संप्रदायातले थोर थोर महात्मे इथं येऊन बी गेलेले आहेत आणि पुढे येणार बी आहेत. असं हे अत्यंत चांगलं प्रेम आहे. भगवान परमात्मा करो यांच्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागू नये अशी देवाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आज वारकरी संप्रदायातले अत्यंत गोड गुणी असे महाराज मंडळी टाळ घेऊन उभे राहिलेले आहेत. अत्यंत गोड असे मृदंगाचारी येत आहेत. खूप दर्जेदार कीर्तनकार माझ्या समोर येऊन बसलेले आहेत. आणि अवघ्या महाराष्ट्रावर, महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायावर आणि विशेष म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेवर ज्यांचं अपार प्रेम आहे. खरं म्हणजे हार बघितल्यावर मला ना आठवण त्यांचीच होते. वारकरी शिक्षण संस्थेच्या 2ही शताब्दी महोत्सवात 17 आणि 20 या दोन्ही शताब्दी महोत्सवात 4-4 लाख रुपयाची फुलं आणून स्वतः जर 8 दिवस राहून संस्था सजवणारे आदरणीय पांडुरंग पाटील गडकरी इथं उपस्थित आहेत. खरं म्हणजे या मुलांचा आणि त्यांचा मला वाटतं गिरणाऱ्याला एकत्र आपण आलो. मुलं होती जेवायला, आपण एकत्र जेवलो. तिथं आपले इथं झाली का वास्तुशांती त्यांची घराची? अरे मला सोडून केली. तर ते तिथं एकदाच परिचय झाला पोरांचा आणि लगेच संपर्क ठेवला आणि पाटील इथं हजर झाले. म्हणजे आज पाटील पाटलासाठी आलेत हा भाग वेगळा, पण या सागर अजय या पोरांसाठी आलेत हे विशेष आहे. हे विशेष आहे. असं सगळ्यावर प्रेम करणारी ही सगळी मुलं आहेत. आणि विशेष म्हणजे या परिसरातले जे तरुण आहेत, या परिसरातले जे उद्योजक आहेत, जे व्यावसायिक आहेत, जे अनेक वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये दर्जेदार काम करतात, असे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या मुलांच्या खंबीरपणे पाठीशी आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. तर हे नावाचं आणि रूपाचं ओझ अर्थात ते काय झालं पाहिजे, जळून गेलं पाहिजे. ते कसं जळून गेलं पाहिजे त्याची एक ओवी सांगतो आणि सेवा समाप्त करतो. विठ्ठल नावारूपाच्या पलीकडे आपलं जीवन गेलं पाहिजे. एकच ओवी देतो. वारकरी संप्रदायातले थोर महात्मे साधारणतः 45 ते 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कदम माऊली बाबा त्यांच्या जीवनातली घटना आहे. पहाटेच्या 2 वाजता ते उठायचे. तुम्ही जागे आहेत का? पहाटे 2 वाजता आणि इंद्रायणीचं स्नान करायचे आणि विद्यार्थी ज्या धर्मशाळेत राहतात त्या धर्मशाळेच्या उंबऱ्याला पाणी घालायचे आणि त्या धर्मशाळेला प्रदक्षिणा करायची. त्यांना विचारलं, माऊली तुम्ही असं का करता? धर्मशाळेत तर मुलं राहतात, तुम्ही असं का करता? ते म्हणाले, खरं आहे, त्यांच्या समोर जाऊन मी त्यांचं दर्शन घेऊ शकत नाही, कारण ती मुलं आहेत, ती लहान आहेत, ते लाजतील. हो म्हणे, पण मग तुम्ही उंबऱ्याचं का दर्शन घेता? थोडं जागवान वाक्य आहे का? त्यांनी उत्तर असं दिलं, माऊली बाबा त्यांनी उत्तर काय दिलं? ते म्हणाले, ती मुलं आहेत, ती लहान आहेत, ती शिकतायत, ही गोष्ट खरी आहे, तरी पण मी त्यांचं दर्शन घेतो. त्याचं कारण आहे, ते आज जरी लहान असले तरी पुढे चालून त्यांच्यापैकीच कुणीतरी एखादा महात्मा बनेल आणि त्यावेळेस त्यांचं दर्शन घ्यायला मी नसेल, म्हणून मी आत्ताच दर्शन घेऊन टाकतो.